ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कृषी विषयक कार्यक्रमात मी समीक्षा अशोक निर्मळ आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या महाराष्ट्राच्या सुपीक मातीत रुजलेलं केळीचं पीक हे केवळ शेती उत्पादन नाही, तर ते आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि घामाचं प्रतीक आहे. आणि या केळी उत्पादनाला जागतिक ओळख निर्माण करून दिली आहे, ती म्हणजे GI मानांकनाने. तुम्हाला माहिती आहे का GI म्हणजे काय, किंवा GI मानांकनाचं वैशिष्ट्य काय, किंवा GI मानांकनाचा प्रवास सुरू कसा झाला? थांबा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या कार्यक्रमात मिळणार आहे. कारण आजचा आपला विषय आहे प्रवास केळी पिकाच्या GI मानांकनाचा. आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे डॉक्टर शशांक पाटील, तांदळवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, कार्यक्रमात सुरुवात करताना सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की GI म्हणजे काय नेमकं? GI म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन. जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजे भौगोलिक उपदर्शन. तर एखादा विशिष्ट पदार्थ, एखादी वस्तू एखाद्या भागातून, विशिष्ट भागातून जेव्हा येत असते, त्याला जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजे GI हा मिळत असतो. कुठल्या पिकांसाठी GI मानांकन मिळवले जाते? GI हा एखाद्या पिकांसाठीच नाही, तर एखाद्या वस्तूलाही मिळतो. वस्तू जी एखाद्या विशिष्ट भागातून येत असेल आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल, तर ती वस्तू असेल किंवा पदार्थ असेल, यांना GI मिळू शकतो. पण तसंच आपण बघतो की कुठलंही काम असेल तर त्याला सुरुवातीला काही प्रयत्न करावे लागतात. त्याचप्रमाणे GI मानांकन मिळवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय प्रयत्न करावे लागतात? जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की GI एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये निर्माण होतो आणि एखाद्या भौगोलिक परिस्थितीमधून ते वस्तू आलेली असते. तसंच जळगाव जिल्हा हा साठी खूप प्रसिद्ध जिल्हा आहे. आणि GI मानांकनासाठी केळीला GI मानांकन मिळावं यासाठी आम्ही 2014ला नॉमिनेशन दाखल केलं होतं. तर ती प्रोसिजर साधारणतः 3 वर्ष चालली. 2017ला आम्हाला GI मानांकन मिळालं. तर त्यासाठी सुरुवातीला GI म्हणजे काय आम्हालाही एवढं काही त्याबद्दल काही नॉलेज नव्हतं. पण कृषी विभागाच्या पुढाकाराने आणि GMGC म्हणून संस्था आहे पुण्याला, त्यांनी आम्हाला गायडन्स केलं. आणि मग आम्ही आमची सगळी भौगोलिक परिस्थिती केळीची कशी आहे, आम्ही केळीमध्ये नाविन्यपूर्ण कसं करतो, त्याची हिस्ट्री कशी आहे, हे सर्व डॉक्युमेंट जेव्हा जमा केले आणि याच्या जेव्हा कार्यशाळा होत गेल्या, त्या कार्यशाळेला प्रत्येक ठिकाणी नाशिक, पुणे, मुंबई या कार्यशाळेला मध्ये जाऊन त्याबद्दल आम्ही सविस्तर अशी माहिती जमा केलेली, त्याचं सादरीकरण केलं. आणि ह्या अथक परिश्रमानंतर 8 शास्त्रज्ञांसमोर जेव्हा आम्ही बसलो, तर जगाच्या केळीपेक्षा आपली जळगाव जिल्ह्याची केळी वेगळी कशी आहे, त्यात वेगळंपण काय आहे, हे जेव्हा आम्ही त्यांच्या समोर मांडलं, त्यानंतर आम्हाला GI मानांकन मिळालं. सर, हे विशिष्ट जातीच्या केळीला मानांकन मिळतं की जळगाव मधील प्रत्येक केळीला सारखंच मानांकन असतं? GI मानांकन हे एखाद्या केळीच्या एखाद्या विशिष्ट व्हरायटीला नसून जळगाव जिल्ह्यामध्ये जी पूर्ण केळी होते, त्या पूर्ण केळीसाठी GI मानांकन मिळालं आहे. म्हणजे एक माझा शेतकरी गट आहे, निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र म्हणून. त्या गटामार्फत मी GI मानांकनासाठी दाखल केलं होतं. तर पूर्ण जळगाव जिल्ह्यातील जे केळी आहे, त्या जळगाव जिल्ह्यातील केळीसाठी हे GI मानांकन मिळालं आहे. हे GI मानांकन जे आहे हे विशिष्ट भागासाठी असतं की भौगोलिक परिस्थितीनुसार त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं असतं? हो, तशीच परिस्थिती, भौगोलिक परिस्थितीही त्याला अनुकूल असते, एखाद्या पदार्थाला किंवा एखाद्या वस्तूला. आणि त्या एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून आणि एखाद्या विशिष्ट भौगोलिक कारणांमुळे त्याला ते GI मानांकन प्राप्त होत असते.
सर तुम्ही सांगितलं की आपल्या भागात तुम्ही जी-आय मानांकन मिळवून दिलेत. तर त्याचा एकंदरीतच प्रवास कसा होता? की तो गटागटामार्फत तुम्ही जसं बोललात, त्याचा प्रवास सांगा आम्हाला? जी-आय मानांकन म्हणजे मी आधी याबद्दल एवढी कल्पना नव्हती. पण जी-आय मानांकन जसं नाशिकच्या द्राक्षांना जी-आय मानांकन मिळालेलं आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला जी-आय मानांकन मिळालेलं आहे. तसंच नागपूरच्या संत्रीला जी-आय मानांकन मिळालेलं आहे. तर आपल्या जळगावच्या केळीलाही मानांकन मिळू शकते. ही जेव्हा कल्पना रुजली आणि जेव्हा जळगाव जिल्ह्यावरती हा विषय आला, की फेमस जळगाव जिल्हा हा केळीसाठी आहे. तर मग त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यामध्ये केळीमध्ये फेमस असा तालुका कुठला आहे? तर रावेर तालुक्याचं नाव पुढं आलं, की रावेर तालुक्यामध्ये एकंदरीत पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचे उत्पादन एक चांगल्या प्रकारे घेतलं जातं एक्सपोर्टमध्ये. तर मग रावेर तालुक्याला कृषी विभागाने हा विचारणा झाल्यानंतर अ, रावेर तालुक्यामध्ये ॲक्टिव्ह गट कुठला आहे शेतकऱ्यांमध्ये? तर माझ्या नावाची तिथं गटाची विचारणा झाली. मी आत्मा योजनेअंतर्गत माझा शेतकऱ्यांचा एक गट स्थापन केलेला आहे. हं. तर मग त्या गटामार्फत मी असं ठरवलं की हो, मी हे जी-आय मानांकनासाठी अर्ज मी फाईल केला. 2014 सालीचा हा विषय आहे. तर आमचा एक शेतकऱ्यांचा गटा थ्रू आम्ही ॲप्लिकेशन टाकलं. तर ॲप्लिकेशन टाकताना एवढी माहिती नव्हती, पण जसजशा कार्यशाळा होत गेल्या, त्या कार्यशाळेमध्ये पूर्ण आपल्याला माहिती मिळाली, की या जी-आय मानांकनासाठी आपल्याला काय करावं लागेल. मग आमच्याजवळ जी माहिती होती, ती माहिती आम्ही सादर करताना सगळे त्याचे डॉक्युमेंट्स केले. जे आमच्याजवळ सगळं माहिती होती, ती माहिती सादर केली. हो. म्हणजे जी-आय मानांकन मिळवताना त्याला हिस्ट्री कशी आहे, हो. की केळीचं पीक तुम्ही सुरुवात कशी झाली, केळी लागवड सुरुवात कशी झाली, हे केळीचं पीक या जिल्ह्यामध्ये आलं हो. कसं, याचं एकंदरीत उत्पादन कसं होतं, हे किती हेक्टर्समध्ये होतं, याची वाहतूक किती होते. आधी रेल्वेने खूप साऱ्या वॅगन्स ह्या भरून जायच्या जळगावात द्यायचं. केळीच्या. तर आता ते खूप बदललं आहे. आता शेतीमध्येच शेताच्या बांधावरच त्याचा बॉक्स पॅकेजिंग करून त्याचा एक्सपोर्ट केला जातो. कंटेनरमध्ये लोड होऊन ते पोर्टवरती जातात. तर त्याची सर्व माहिती, की आपल्या जळगाव जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये केळीत अग्रेसर असणारा आपला जिल्हा, त्यात आमचा तालुका आणि यात केळीचं पीक किती घेतोय. हं. आपली केळी ही बाकीच्या केळींपासून वेगळी कशी आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. तर आमच्या केळी ही जी आहे, आमची जी जमीन आहे, ही जमीन जी काळी माती आहे हं. आणि आमच्या सातपुड्याच्या पर्वतरांगांमधून जे वाहत येणारं पाणी आहे, तापीचं, हां. ती खूप त्या पाण्याला खूप महत्त्व आहे हं. आणि त्यामुळे ह्या काळी माती आणि या पाण्यामुळे ज्या केळीला जो गोडवा आला आहे, त्या गोडवा जो त्या केळीमध्ये आहे, हा भारतामध्ये बाकीच्या केळींपेक्षा ही केळी त्यामुळे वेगळी आहे. अच्छा. मग ते आम्हाला कार्यशाळांमधून जशी-जशी माहिती गेली, नाशिक, पुणा, मुंबई आमच्या कार्यशाळा होत गेल्या. मी त्या प्रत्येक कार्यशाळेमध्ये भाग घेत गेलो. माझ्याकडची माहिती त्यांना देत गेलो. ती मला काही मार्गदर्शन करत होती. हं. त्या मार्गदर्शनानुसार सर्व डॉक्युमेंट्स आम्ही जोडलेत. त्यावेळेस हा सर्व खर्च जो होता, हा स्वतः मी माझ्या मंडळातर्फे उचलला हां. आणि जसं-जसं पुढे जात गेलो, तसं-तसा हा प्रवास चालू राहिला. मग त्या 3 वर्षापर्यंत हा प्रवास आम्ही जवळ केला. हं. आणि दिल्लीला मग 8 शास्त्रज्ञांच्या टीमसमोर आमचं सादरीकरण झालं. हं. त्यात आमच्या कृषी विभागाचे पी-के पाटील साहेबही होते त्यावेळेस. आमचे हिंगमिरे सर आहेत जी-एम-जी-सी संस्थेचे पुण्यातले. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सादरीकरण केलं. तर त्या सादरीकरणामध्ये तुमची जळगावची केळी ही वेगळी कशी आहे इतर केळींपेक्षा, की तिला जी-आय मानांकन आम्ही देऊ शकू. हे आम्हाला तिथं त्यांच्यासमोर मांडायचं होतं. असं होतं. तर त्यावेळेस दिल्लीला आम्ही जवळ-जवळ 35 किलोचा घळ स्वतः तिथं घेऊन गेलो आणि त्यांना तिथं दाखवला, की ह्या केळी तर सगळ्या ठिकाणी होते, पण ह्या केळीची टेस्ट वेगळी आहे. हिला गोडवा आहे हं. आणि याचे जे उपपदार्थ बनतात ते खूप छान बनतात यापासून. हं. हे आम्ही ते सादरीकरण केलं. त्याला सगळे हिस्टॉरिकली आणि सगळ्या फिगर्स वगैरे किती हेक्टर्समध्ये किती याच्यात उत्पन्न होते, ते सगळं दाखवलं आणि मग शेवटी 2017ला आम्हाला हे जी-आय मानांकन मिळालं. आमच्या गटाला पूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी हे केळीचं जी-आय मानांकन मिळालं आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीतच अथक प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला जी-आय मानांकन मिळालं. पण सर या जी-आय मानांकनाचा उपयोग कुठे होतो? त्याचा वापर शेतकरी कसा करू शकतात? आता जी-आय मानांकन तसं बघितलं तर ही जी-आय मानांकन मिळतंय, पण बऱ्याच अशा शेतकऱ्यांना जी-आय म्हणजे काय? आणि जी-आय मानांकन म्हणजे काय हेच माहिती नाही. जी-आय मानांकन तर सहजासहजी मिळून न गेलं.
पण त्याचं पुढे काय? याचा शेतकऱ्यांना वापर कसा होईल? त्याचा वापर करून शेतकरी आत्मसात कसा करून त्याला फायदा कसा होईल? तर जी-आय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बऱ्याच अशा कार्यशाळा, प्रचार-प्रसार करतोय, ते कार्यक्रम घेतोय आणि जी-आय प्रत्येक शेतकऱ्याने जी-आय घेतला पाहिजे. म्हणजे जी-आय टॅग वापरण्यासाठी त्यांना आधी ऑथराइज्ड युजर व्हावं लागेल. माझ्या संस्थेच्या खाली त्यांना ए-आय युजर व्हावं लागेल. ए-आय युजर झाल्यानंतर तो शेतकरी तो टॅग वापरू शकणार आहे, हं, जी-आय टॅग. हं. आणि प्रत्येक शेतकऱ्याने हा जी-आय टॅग जर वापरला, तर आपली केळी जळगाव जिल्ह्यातली केळीला जर टॅग वापरला, तर आपली जळगाव जिल्ह्यातीलच ही केळी आहे, हे आपण बाहेर मांडू शकणार आहे. आणि ओळख त्याचा मिळेल एक. मग आणि मग त्याचा शेतकऱ्यांना तो फायदा मिळेल. तर प्रत्येक शेतकऱ्याने आधी जी-आय टॅग वापरण्यासाठी आधी ऑथराइज्ड युजर होणं महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही हे जी-आय टॅगबद्दल सांगितलं, पण या जी-आय टॅगचा शेतकऱ्यांना फायदा कुठे होतो? फायदा असा होईल, की आपण जी-आय टॅग वापरतोय, तर आपल्या जळगावची केळी फेमस आहे हं, आणि आजूबाजूला केळी आहे. हं, तर जळगाव सोडून जी आजूबाजूची केळी आहे, ती समजा जळगाव केळी म्हणून जर विकली जात असेल आपल्या नावाने, तर आपल्याला त्याचा ऑलरेडी लॉसच होतोय. कारण जळगावची केळी फेमस आहे हं, आणि दुसऱ्या प्रदेशातले लोक जर जळगावची केळी व्यापारी जळगावची केळी म्हणून ते विकत असतील जळगावच्या नावाने हं. आणि ॲक्चुअली तिला तशी चव नसेल, तर ऑलरेडी शेतकरी फसले जातात ना. हो. कारण समोरचा आणि जो घेणारे ग्राहक सुद्धा असतो फसले घेणारा, जातात. घेणारा जो ग्राहक असतो तो घेताना प्रीमियम ₹100 शिवाय देईल. हं. पण त्याला टॅग. जळगावची केळी गोड आहे म्हणून ती खायची. हो. पण तो घेताना त्याला जळगावची केळीच मिळत नाहीये. मग ॲक्चुअली तो म्हणतो, की मी जळगावची केळी तर असे ऐकलं होतं, की ती गोड आहे आणि खाताना त्याला ती चव येत नाही हं, कारण ती जळगावची नव्हतीच. हं. मग मग हा यात जर टॅग कुठेतरी आपण वापरला असता, हां, तर त्याला कळलं असतं, की हे जळगावची हं, केळी आहे. आणि तो जर टॅग वापरला तर आपल्याला प्रीमियम पैसे त्याचे मिळतील. कारण हं. ग्राहक आज प्रीमियम रेट द्यायला तयार आहे. तयार आहे. पण त्याला जी चव पाहिजे किंवा जो एखादा विशिष्ट पदार्थ पाहिजे आहे, हं, तो त्याला मिळाला पाहिजे. हं, मग शेतकऱ्यांना याचा फायदा केव्हा होईल? जर टॅग वापरल्यानंतर आपली केळी प्रीमियम भावामध्ये विकली जाईल टॅग वापरल्यामुळे. आपला एक ब्रँड असतो तो. तो ब्रँड तयार झाल्यानंतर त्याला व्हॅल्यू वाढतं. हं. त्यामुळेच मग त्याला 2 पैसे शिवाय मिळतात शेतकऱ्याला. आमची माती आमची माणसं. सर, तुम्ही जे जी-आय टॅगबद्दल आता सांगितलं, ते तसंच योग्य आहे, की त्यामध्ये काही त्रुटी आहेत, ज्या शेतकऱ्यांना दुरुस्त करण्याची गरज आहे? जी-आय टॅग मिळाला आहे, पण जी-आय टॅगचा पाहिजे तसा अजून उपयोग होत नाहीये. म्हणजे जी-आय टॅग हा खूप खूप महत्त्वाचा विषय आहे. पण पाहिजे तसा त्याच्या शेतकऱ्यांपर्यंत जो अजून पोहोचला नाहीये. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. शेतकऱ्यांना ₹2 आपल्या भावापेक्षा त्याला प्रीमियम रेट मिळाला पाहिजे. जर जी-आय मानांकन पूर्ण जिल्ह्याला केळीसाठी मिळालं आहे, तर त्याचा शेतकऱ्यांना उपयोग झाला पाहिजे. आम्ही आमच्या गटाला ते जी-आय मानांकन मिळालं आहे, पण तळागाळातला जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांपर्यंत जी-आय टॅग हा गेला पाहिजे. त्याला प्रीमियम रक्कम ही मिळाली पाहिजे. 2 पैसे त्याला अधिकचे या जी-आय टॅगमुळे मिळाले पाहिजे. हं, ते आतापर्यंत मिळत नाहीये. त्याला कारण असं आहे, की आपण केळी एक्सपोर्ट करताना जी-आय टॅग वापरण्यासाठी आपण शासनामार्फत याची काहीतरी याची यंत्रणा वापरली गेली पाहिजे, की जी-आय टॅग हा तिथल्या शेतकऱ्यांनी जी-आय टॅग वापरला पाहिजे केळीला. त्यासाठी जो काही खर्च येईल, त्यासाठी राज्य शासनाने, केंद्र शासनाने यात काहीतरी शेतकऱ्यांसाठी मार्ग काढला पाहिजे. कारण काय होतंय, की एक्सपोर्टर जे जळगाव जिल्ह्यामधून केळी एक्सपोर्ट करताय इतर देशांमध्ये, तर एक्सपोर्ट करताना त्याला जी-आय टॅग वापरला तर आपल्याला प्रीमियम रक्कम मिळणार आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचा ब्रँड तयार होणार आहे. पण कुठलंच एक्सपोर्टर जी-आय टॅग अजून वापरत नाहीये. आम्ही शेतकऱ्यांना ऑथराइज्ड युजर करून शेतकऱ्यांनी हा जी-आय टॅग वापरला पाहिजे. पण तसेच जे मधले लोक आहेत एक्सपोर्ट करणारे, त्यांनाही गव्हर्नमेंटनी सक्तीचं केलं पाहिजे, की जळगाव जिल्ह्यातून जर तुम्ही केळी एक्सपोर्ट करत आहे, तर जो जी-आय जळगावला मिळाला आहे केळीसाठी, त्याचा वापर झाला पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांना त्याचे प्रीमियम रक्कम मिळणार आहे. हं. तर त्यासाठी शासनाने त्यांची यंत्रणा वापरून हा जी-आय टॅग जो मिळाला आहे केंद्र शासनामार्फत, तर शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. यासाठी एक तर प्रचार-प्रसारासाठी शिबिरे घेतली पाहिजे, कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. त्यानंतर त्याचा प्रचार प्रसिद्धी होऊन त्याचा जी-आय टॅग वापर कसा अधिकाधिक वाढेल यावर भर दिला पाहिजे. एकंदरीतच आपण जे सांगितलं त्याप्रमाणे तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत जी-आय टॅग पोहोचत नाही, असं लक्षात येतंय. तर यासाठी सरकारकडून काही उपाययोजना केल्या जातात का?
सरकारकडून जे एक्झिबिशन असतात, इतर राज्यांमध्ये जे एक्झिबिशन असतात, त्यासाठी आम्हाला निमंत्रण दिलं जातं गव्हर्नमेंटकडून, की ज्या एक्झिबिशनला तुमचे जी-आयचे प्रोडक्ट्स किंवा जी-आयचे जे तुमचे उत्पादन आहे, ते तुम्ही घेऊन या. त्याच्यामुळे प्रसिद्धी होत असते. पण एक्झिबिशन सोबतच आमचा जो शेतकरी आहे जळगाव जिल्ह्यातला, याची जी केळी एक्सपोर्ट होते, त्या केळीला एक्सपोर्ट करताना हा जी-आय टॅग किंवा क्यूआर कोड, की जी केळी आहे ही जळगाव जिल्ह्यातीलच आहे. हं. हे जेव्हा बाहेर लोकांना कळेल की ही जी-आयची केळी आहे, तेव्हाच त्याला प्रीमियम रक्कम मिळणार आहे. त्यामुळे तो जी-आय टॅग ज्याचा उपयोग केला पाहिजे, या जी-आय टॅग वापरासाठी शासनाने जी-आय मिळालेल्या जी गट्स आहेत, त्या गटांना त्यांनी काहीतरी अनुदान देऊन हा जी-आय टॅग कसा वापरात आणता येईल यावर लक्ष देणे खूप गरजेचं आहे. हं. सर, आपण बघतो की अनेक फळांपासून त्याचे काही बाय प्रॉडक्ट बनवले जातात. त्याचप्रमाणे केळीचे काही बाय प्रॉडक्ट बनवले जातात का? आणि त्याचा मानांकनात कसा फायदा होतो? हो, केळीपासूनही बाय प्रोडक्ट्स बनवले जातात. खूप सारे बाय प्रोडक्ट्स बनवले जातात आणि केळी हे एक हेल्दी पीक आहे. हं. त्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप आहे. हं. त्यामुळे आपण जसे हेल्थसाठी केळी खातो, त्यापासून बनलेले बाय प्रोडक्ट्सही तसेच हेल्दी आहेत. हं. तर केळीपासून खूप सारे बाय प्रोडक्ट्स, चिप्स, चिवडा खूप प्रमाणात आमच्याकडे बनवले जातात. हं. तर तुम्ही बघाल की घरगुती खाण्यामध्ये आपण पापडचा यूज करतो. हो. तर आपण डाळींपासून पापड बनवतो. हं. तर डाळ ही बघितलं तर तशी पचनाला अ, अपचन होतं हो. डाळीमुळे. तर आपण जर त्या केळीपासून पापड बनवलाय, तर तो पापड जो आहे तो हेल्दी आहे खाण्यामध्ये. जशी केळी हेल्दी असते. तर बघा मी इथं तुमच्यासमोर इथं हा केळीचा पापड आणलेला आहे बघा. हं. केळीपासून बनवलेला हा पापड आहे. अच्छा. तर हा केळी आपण कच्ची केळीपासून बनवलेला पापड आहे. तिला उकडून तिला आपण वाळवल्यानंतर तिचं एक पावडर तयार केली आणि त्या पावडरीपासून मग हा पापड बनवला आहे. तर असे केळीचा चिवडा, केळीचे चिप्स, केळीचे पापड, लाडू, केळीपासून लाडू पण बनवलेला आहे. हं. तो लाडू पण केळीपासून बनवलेला असल्यामुळे तो आपल्याला शरीरासाठी हेल्थसाठी खूप फायदेशीर फायद्याचा आहे. आहे. हां. त्यामुळे केळीपासून छान असे बायो प्रॉडक्ट्स बनतात. हं. आणि जी-आय मानांकन म्हणजे जी-आय केळीला मिळाला असल्यामुळे, त्याच केळीचा हा बाय प्रॉडक्ट्स असल्यामुळे हा हेल्दी आहे आणि त्या विशिष्ट भागातूनच आलेला असल्यामुळे त्या मानांकनाचा त्यालाही फायदा होणार आहे. हं. सर, हे जे तुम्ही प्रॉडक्ट सांगितले, पापड असेल, चिवडा असेल, तर याचा अनुभव तुमचा कसा आहे? खूप छान अनुभव आहे. मी आता गव्हर्नमेंटकडून जे एक्झिबिशन भरवले जातात, हं. जे मला स्टॉल मिळतात, त्या स्टॉलवरती मी केळी आणि केळीचे बाय प्रॉडक्ट्स नेहमी नेत असतो. तर दिल्लीला, गुवाहाटीला, नागपूर प्रत्येक ठिकाणी मी एक्झिबिशनला गेलेलो आहे. तर पापड म्हणजे मी जेव्हा सांगतो की केळीपासून पापड बनवलेलं आहे, तर महिलांमध्ये असं म्हणतात, "केळीचा नवल येतं. पापड पण हां. असतो?" म्हणजे खूप शॉकिंग असतात हं. आणि तो हेल्दी असल्यामुळे खूप मागणी आहे त्याला. हं. केळीचा पापड असो, चिवडा असतो, नवीन प्रॉडक्ट असल्यामुळे हे खूप छान रिस्पॉन्स त्यांना प्रत्येक ठिकाणी मिळतो. हं. तुम्ही खरंच चांगली माहिती दिली. हे आमच्यासाठी सुद्धा नवीन आहे, की केळीचा पापड सुद्धा बनतो. सर, शेवटचा प्रश्न आहे, की आमच्या शेतकऱ्यांना जी-आय मानांकन मिळवण्यासाठी काही सल्ला द्या. जी-आय वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे जी-आय मानांकन मिळू शकतात. त्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केला, त्याची सगळी फायलिंग वगैरे केली, तर जी-आय शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीचा जी-आय किंवा वस्तूचा जी-आय एक वेगळेपण त्या वस्तूमध्ये किंवा त्या पदार्थामध्ये जर वेगळेपण असलं, तिथली भौगोलिक परिस्थिती तशी वेगळी असली, तर त्याला जी-आय मानांकन मिळू शकतो. आणि जी-आय मानांकन मिळाल्यानंतर ती जर यूज करायची असली, तो जी-आय, तर त्याला ऑथराइज्ड युजर ए-आय फॉर्म असतो. गव्हर्नमेंटकडून त्याची फी खूप कमी करण्यात आलेली आहे. आता ₹10 फी आहे ए-आयची, ए-आय रजिस्ट्रेशनची. तर ए-आय रजिस्ट्रेशनची ₹10 फी भरून तुम्ही ऑथराइज्ड युजर जर झालात, तर तो जी-आय टॅग तुम्ही वापरता येणार आहे. तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ए-आय युजर होऊन ह्या जी-आय टॅगचा वापर करून ब्रँडिंग शेतकऱ्यांची ब्रँडिंग करून जी-आयची त्याच्या ॲडिशनल व्हॅल्यू वाढवायची आहे आपल्या पदार्थांची किंवा आपल्या वस्तूंची. जेणेकरून आपल्याला त्याची प्रीमियम रक्कम तुम्ही आपल्याला मिळेल. कसं केलं सर हे ब्रँडिंग? ब्रँडिंग मी जी-आय चा टॅग वापरतोय आता, हं. की जी-आय मानांकन जे मिळालं आहे केळीला, त्या हं. केळीचं हे बाय प्रॉडक्ट्स आहे हं. आणि त्यात हेल्थला चांगलं आहे. एक अच्छा. विशेष म्हणजे त्यात असं आहे, की हेल्दी प्रॉडक्ट्स आहे. हं, हं. त्यापासून आपल्या शरीराला फायदा होणार आहे. त्यापासून शरीराला तोटा नाही आहे. बाय प्रॉडक्ट्स ही केळीचे जे आहेत ते खूप हेल्दी प्रॉडक्ट्स आहे. हं. त्यामुळे शरीराला फायदाच होणार आहे. म्हणून ग्राहकांना तो केळीचा प्रॉडक्ट्स जे आहेत ते खूप आवडतायत. एकंदरीतच या केळीचं मार्केट कसं आहे सध्या?
केळीचं मार्केट खूप फ्लेक्झिबल असतं. हम्म. खूप रेट कमी जास्त होत असतात. एकाच दिवशी मार्केट कुठंच ठाम नसतं. हम्म. कधी 200-250 रुपये क्विंटलला जातात, तर कधी 2000 रुपये क्विंटलला जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळी सोबतच त्याच्या बाय प्रोडक्ट्स कडेही वळणं खूप गरजेचं आहे. आणि जी-आय टॅग जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या केळीला जी-आयला जळगावला मिळाला आहे, त्या जी-आयचा फायदा घेऊन आपली ब्रँडिंग की आपला जळगाव जिल्हा केळीचा वेगळा कसा आहे, ही ब्रँडिंग करून त्याची प्रीमियम रक्कम आपल्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. हम्म. आमची माती आमची माणसं. सर तुम्ही इतक्या ठिकाणी गेलात, एक्झिबिशन्स केलेत, या सर्वांपैकी एखादा तुमचा चांगला अनुभव आम्हाला सांगा ना. मी दिल्लीला खूप चांगला अनुभव आहे. हम्म. दिल्लीला आहार म्हणून प्रदर्शन होतं. हम्म. आहार प्रदर्शनामध्ये मी तिथं 4 दिवस होतो. तर मी सुरुवातीला 2 दिवसांसाठी माझे बॉक्स वगैरे पॅक करून गेलो होतो. मला एवढी आयडिया नव्हती. पण जेव्हा पहिल्याच दिवशी माझे पूर्ण जवळ-जवळ पूर्ण स्टॉलवरचे सगळे पापड वगैरे संपलेले होते. हम्म. मग शेवटी मला पहिल्याच दिवशी ते सगळं करून परत मला दिल्लीला ते बोलवावं लागलं दुसऱ्या दिवशी ते प्रोडक्ट्स. एवढी तिथं मागणी दिल्लीला मला त्या प्रोडक्ट्सला झाली होती. नागपूरलाही नितीनजी गडकरी साहेब माझ्या स्टॉलला त्यांनी भेट दिली होती. त्यांनी याचा पापडाविषयी खूप प्रशंसा केली होती आणि एक जी मिठाई मी बनवलेली आहे लाडू, हम्म. तोही त्यांनी त्याचा आस्वाद घेतला होता आणि त्यांनी त्याबद्दल मला शाबासकी दिली होती. हम्म. सर तुम्ही इतके एक्झिबिशन्स केलेत, इतके सगळे कामं केलेत, इतके एक्झिबिशन इतक्या ठिकाणी जाऊन आलात, तर हे सगळं शक्य नाही एकट्याकडून. तर तुम्हाला यासाठी कुणाचा हातभार लागलेला आहे का? बरोबर, हे एकट्याने शक्य नाही. मला सर्व शेतकरी वर्गाचा हम्म. शेतकरी वर्ग, सर्व शेतकरी मित्र हे माझ्यासोबत आहेत आणि खास करून मला जळगाव जिल्हा कृषी विभाग आणि रावेर आमचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि यांच्या मार्गदर्शनातून, तसेच के बी पाटील साहेब आहेत जैनचे, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आता तेही त्यात खूप थोडं पुढाकार घेत आहे. त्यांच्याकडेही IPR वगैरे शिक्षण बौद्धिक संपदा म्हणून काही भाग आले आहेत. त्यातूनही आम्हाला फायदा मिळाला. रावेरच्या कृषी विभागातून आम्हाला याची माहिती मिळाली, की आपण कसं गेलं पाहिजे, यासाठी काय पेपर्स लागणार आहे, आपण हिस्टॉरिकली कशी माहिती आम्हाला द्या. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला जी-आय मानांकन मिळालं. सर यासाठी तुम्हाला काही कुटुंबाचा देखील पाठबळ मिळालं असेल. काय नक्कीच, सांगाल? नक्कीच. माझी पत्नी ज्या अर्थी मला एक्झिबिशनला जायचं असतं, तर सर्व तयारीचा लोड तिच्यावरच असतो. हां. पापड तर तीच बनवून देते हम्म. आणि ते केळीची कच्ची केळी आपण दिल्यानंतर सगळं ते तयार करून देते मटेरियल. तिला तिची रेसिपी माहिती आहे. कशी ती पापड आपण बनवतो ते. सगळं माझा मुलगाही जेव्हा आपण ते पॅकेजिंग वगैरे करतो, तोही हातभार करतो. वडील, ताई त्यांचं सगळ्यांना असं वाटतं की एक्झिबिशन आहे, तर आमच्याकडे अशी तयारी चालू असते एक्झिबिशनला जाण्याची. त्यामुळे सर्व मला त्यांच्या मदतीमुळे हे शक्य होतं. एकंदरीतच कुटुंबाचा देखील तुमच्या या सगळ्या कामाला मोठा हातभार लागतोय. हो, हो, हो. सर तुम्ही सांगितलं मगाशी की तुमचा शेतकरी उत्पादक गट देखील आहे आणि तुम्ही कंपनी देखील चालवता. त्याचा एकंदरीत प्रवास सांगा ना. मी आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी गट स्थापन केला होता. त्यालाच मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याला हे जी-आय मानांकन मिळालं आहे. त्यासोबतच मी फार्मर प्रोड्युसर कंपनी पण स्थापन केली आहे निसर्गराजाच्या नावाने. तर त्या कंपनीचं ऑडिट वगैरे पूर्ण 5-6 वर्षाचं झालेलं आहे. पण ह्या जी-आय मानांकनाचा फायदा पाहिजे तसा अजून कंपनीलाही झालेला नाही. तर माझा तुमच्या माध्यमातून ह्याच शासनास विनंती आहे, की माझ्याकडे फार्मर प्रोड्युसर कंपनी असून हे जी-आय मानांकन आपण शेतकऱ्यांना कसं देऊ शकू आणि त्याचा प्रचार प्रसार कसा वाढवू शकू, की जेणेकरून शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत या जी-आयचा लाभ मिळेल शेतकऱ्यांना. तर कंपनी थ्रू शासनाने आम्हाला अशा काही योजना दिल्या पाहिजे. माझ्याजवळ फार्मर प्रोड्युसर कंपनी असल्यामुळे किंवा शासनाने आपण याला जी-आयचा फायदा शेतकऱ्यांना कसा पोहोचवू शकू, एक्सपोर्ट करताना त्याचा आपण जी-आय टॅग कसा लावायचा, त्याचा QR कोड्स कसा घ्यायचा, की ह्या शेतकऱ्याचा हा केळीचा माल आहे, हा जळगाव जिल्ह्यातील आहे, हा रावेर तालुक्यातील आहे, हा जी-आयचा आहे स्पेशली. हा आपल्या त्याला विशिष्ट पदार्थ दाखवण्यासाठी, ब्रँडिंग करण्यासाठी शासनाने जी-आय प्रोडक्टसाठी कंपनीलाही काहीतरी हातभार लावणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकू. नक्कीच सर तुम्ही जे सांगितलं की आपल्या केळी उत्पादनाला सरकारकडून देखील काही मदत गरजेची आहे आणि आशा आहे की ती मदत देखील आपल्याला सरकारकडून मिळेलच. शेवटी जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल? शेतकरी बांधवांना हेच सांगेल, की खूप महत्त्वाचा असा जी-आय आपल्या केळीला मिळाला आहे जळगाव जिल्ह्यासाठी. तर त्याचा जास्तीत जास्त आपण एक्सपोर्ट करताना किंवा बाय प्रोडक्ट्स विकताना त्याचा जी-आय टॅगचा वापर आपल्याला कसा वाढवता येईल,
त्यासाठी आपण आधी AI युजर्स होणं खूप गरजेचं आहे. AI युजर्स शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने झालं पाहिजे आणि आपल्याच किडीची आपण ब्रँडिंग केली पाहिजे GI म्हणून, जेणेकरून आपल्याला त्याचे प्रीमियम रक्कम मिळेल आणि शासनाकडे आपण वेळोवेळी त्याची मागणी केली पाहिजे की GI टॅगसाठी आम्हाला त्या सवलती मिळाल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या पदार्थाला, आपल्या किडीला जगाच्या लेव्हलवरती कसं चांगलं स्थान मिळेल, त्यासाठी आपण खूप प्रयत्न गरजेचं आहे. नक्कीच सर. प्रवास केळी पिकाच्या GI मानांकनाचा या विषयावर तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली. अशी अपेक्षा आहे की शेतकरी तुम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग करतील आणि GI मानांकन मोठ्या प्रमाणात मिळवतील. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.